दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। जो 4 अक्षरे जपेन दिगंबर दिगंबर म्हणेन त्याची दृष्टाक्षरे पुसीन ललाटावरची। सिद्ध मंत्राचा जप आपण रोज या ठिकाणी करतो। आपल्या कपाळावरची दृष्टाक्षर निश्चितपणे तो पुसून टाकतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांवर सकारात्मक अशा पद्धतीच्या कृपेचा वर्षाव करतो। सिद्ध आणि नामधारकाचा संवाद भीमा अमरजा संगमावर सुरू आहे आणि आता कालपर्यंत आपण नामधारक आणि सिद्धांच्या संवादामध्ये त्रिविक्रम भारती यांनी आता प्रश्न केला होता की भस्म महात्म्य सांगा, किंवा नृसिंह सरस्वती भगवान आणि त्रिविक्रम भारतीला भस्माचं महात्म्य सांगताना कृतयुगामध्ये वामदेव नावाचे योगी आहेत, त्या योग्यांची कथा आणि ब्रह्मराक्षसाला त्याचे पूर्वजन्म कसे आठवले या संदर्भातली कथा आपण पाहिलेली आहे। आता काल तो जंगलामध्ये असलेला ब्रह्मराक्षस आता भगवान वामदेवांना म्हटला की का असा कसा चमत्कार झाला, तुमच्या अंगाला माझा स्पर्श झाला, भस्म या ठिकाणी माझ्या शरीराला लागल्याबरोबर मला माझे पूर्वजन्म सगळे आठवायला लागले, काय जादू झाली बरं। तेव्हा आता त्याने सांगितले बाबा माझ्या सर्वांगावर भस्म होतो, त्या भस्मातले काही कण तुझ्या शरीराला लागले आणि त्या योगाने तुला पूर्वजन्म आठवू लागले। तेव्हा आता तो ब्रह्मराक्षस वामदेव योगींना म्हटला की का हो अशी काही कथा झाल्यात का की भस्म महात्म्याने माणसाचा उद्धार झालेला आहे। तेव्हा त्याने सांगितलं बाबा खूप कथा आहे, भस्म लावणं हे भस्म म्हणजे सर्वस्व अर्पण करणे, भस्म करणे म्हणजे भस्मसात जाळून टाकणे म्हणजे आपला अहंकार जाणणे, आपला गर्व जाणणे, आपले जे ऐहिक सुख आहेत त्याच्यामध्ये गुंतलेला मी त्याच्यातून बाहेर पडणे आणि संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, हा आपला मनुष्याचा स्वभाव आहे। जे भेटलं त्याच्यापेक्षा उच्च भेटावं असं वाटते आणि त्याच्यासाठी आपण ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावतये पाठी आढळला चिंतामणी पाया लोटे। ज्ञानेश्वरीतलं वर्णन सुंदर आहे की आपल्याला
आपण आंधळेपणाने या ठिकाणी पडतो. तुमच्या माझ्या सगळे आपल्याला वाटतं हे पाहिजे ते पाहिजे, असं का नाही. ग्रासा एका अन्नासाठी आणि आंधळ्यासारखं पडत असताना समोर चिंतामणी आहे, भगवान गणेश आहे, भगवान गजानन आहे, दत्तात्रयाची वाङ्मय मूर्ती आहे. रोज या ठिकाणी आराधना होते, पण त्या आराधनेला अव्हेरून आढळला चिंतामणी. पायाने लोटून द्या, काहीतरी दगड आहे त्या फेकून, आणि चाललो आपण त्याच्याच मागे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आणि त्या ठिकाणी काही तृप्ती आपल्याला नाही. काही कितीही भेटू द्या, हा मनुष्य स्वभाव आहे, त्याच्यामध्ये तृप्ती राहत नाही. एक झालं की ते पाहिजे, ते झालं की हे पाहिजे, आणि त्याच्या मागे आपण धावत राहतो. आणि दुःख, संसार दुःख मूळ म्हटलेलं आहे, त्या दुःखामध्येच गुंतत राहतो. झाली क्रिया की सोडून दिली पाहिजे, पण ती आपली सुटत नाही. आणि या ठिकाणी अडकायला पाहिजे, तिथे आपण अडकत नाही. आणि म्हणून ते सांगून राहिले की बाबा, भस्म जर त्या ठिकाणी लावलं तर ऐहिक सुखाच्या ज्या आपल्याला अपेक्षा आहेत त्याचं भस्मसात होते. आणि ते सांगत असताना त्याने एक कथा सांगितली, बाबा भस्माचा महिमा किती आहे. तर त्यांनी सांगितलं की द्रविड देशामध्ये एक अत्यंत गुंड प्रवृत्तीचा दुराचारी असा एक मनुष्य होता. तो काय करायचा, तर लोकांच्या चोऱ्या माऱ्या करायचा, लूटमार करायचा, स्त्रियांवर हात टाकायचा. लोक कंटाळून गेले त्याला की हा गावातला गुंड आहे, काय करावं. सज्जन शक्ती एक तर एकत्रित येत नाही, ती उलट दुसऱ्याला नावे ठेवण्यात. आपणही त्याच्यामध्ये आलो की आहो त्यानं असं केलं की तसं आहे, म्हणजे आपण बाहेर पडू द्या. आपल्या जवळ गेलेला माणूस थोडा लांब गेला की आपण त्याच्याविषयी निंदा सुरू करतो, अरे फार बदमाश आहे. आणि जवळ असताना वा वा भाऊ नमस्कार नमस्कार, ही आपली प्रवृत्ती आहे. आपण एकत्रित येत नाही. तो गुंड त्रास देऊन राहिलेला आहे, एकटा आहे, परंतु तो सर्वजण त्याला घेऊन राहिलेले आहे. दरवाजे बंद करून टाकायचे, रात्री सर्वजण चिडीचिप्प बसायचे की कोणाच्या घरामध्ये हा येईल, काही सांगता येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये लोक त्रासून गेले. आणि एक दिवस सज्जन शक्ती एकत्रित आली आणि त्यांनी ठरवलं की नाही नाही, आपण काहीतरी याचा इलाज केला पाहिजे. आणि म्हणून ते सगळेजण एकत्रित आले आणि एक दिवस त्याला घेरलं सगळ्यांनी, आणि काठ्या बिठ्या जे काय असेल त्याच्यावर इतका प्रहार केला की तो गतप्राण त्या ठिकाणी झालेला आहे. मारून टाकलं त्याला समाजाने. आता मारल्यानंतर काय करायचं, याला कोण त्याचं दहन वगैरे करणार आहे. त्याने ठरवलं घ्या फेकून, आणि त्याला उचललं सगळ्यांनी आणि स्मशानामध्ये फेकून दिलं. फेकून दिल्यानंतर लोक घरी आले आणि त्या स्मशानामध्ये चिता जळत होत्या, काही तशा होत्या. त्या चितेवर काही कुत्रे बसलेले होते त्या राखेमध्ये. आणि राखेमध्ये बसले असल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की अरे या ठिकाणी तर आपल्याला आता खाद्यपदार्थ मिळालेला आहे, ह्या एक मृतदेह इथं आलेला आहे, त्याचे लचके आपण तोडले पाहिजे. आणि म्हणून त्या कुत्रे सगळे उठले आणि याच्या अंगाकडे यायला लागले. आल्यानंतर ते कुत्रे पहिले अंग झटकतात. एक कुत्रा तिथे गेला, त्याच्या तिथे गेल्यानंतर त्याने अंग झटकलं, आणि झटकल्याबरोबर ते जे भस्म आहे हे या, आणि जो दुष्ट प्रवृत्तीचा माणूस होता त्याच्या अंगावर ते पडलेलं आहे. आणि भस्माच्या योगाने आता याला यमदूत नरकामध्ये नेत होते, पण भस्म त्याला लागल्यामुळे त्याला नेण्यासाठी आता कैलासाचे दूत त्या ठिकाणी आले आणि सांगितलं की नाही नाही तुम्ही नका नेऊ. तेव्हा यमदूतांनी सांगितलं तुमची काहीतरी गैरसमज होतो, हा तुम्हाला माहित नाही, हा अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा आहे, हा समाजाला त्रास देणार आहे, लोकांनी याला त्रस्त होऊन मारून टाकलेला आहे, त्याच्यामुळे याचा जो आत्मा आहे हा नरकामध्ये गेला पाहिजे, त्याला नरक यातना भोगण्याची याची पात्रता आहे. तेव्हा ते कैलासाचे लोक होते, ते सगळे म्हटले, म्हणजे शिवदूत म्हटले की नाही 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 नाही, हा जरी असा असेल, अनंत पापे जरी याची झाली असतील तरी देखील याने भस्म लावलेला आहे. आणि जो कोणी भस्म लावतो त्याची सर्व पाप भस्म लावता क्षणी सायम धियानो दिवसकृतम पापम नाशयती, प्रातर धियानो रात्रीकृतम पापम नाशयती, आणि सायम प्रातः प्रयुंजानो अपापो भवती. तुम्ही दिवसा जर भस्म लावलं तर रात्री केलेली सर्व पाप नष्ट होतात. तुम्ही रात्री जर भस्म लावलं सायं संध्येच्या वेळी तर दिवसा केलेली सगळी पाप नष्ट होतात. आणि दिवसा आणि सायंकाळी दोन्ही वेळा जर राग लावलं अपापो भवती, सर्व पाप नष्ट होतात, असं भस्माचं महात्म्य आहे. आणि म्हणून ते शिवदूत त्याला म्हटले की नाही नाही. आणि हा सगळा भगवान शंकरांनी सांगितलेला आचार आहे, तो सनत कुमारांनी त्यांना सांगितलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्या आता यमदूतांनी त्याला सोडून दिलेलं आहे.
वामदेव नावाचे योगी त्या ब्रह्मदेवाला ही कथा सांगून राहिलेले आहे. म्हणजे तिकडे सिद्ध आणि नामधारकाचा संवाद चालू आहे. गाणगापुरामध्ये आपले नृसिंह सरस्वती आणि त्रिविक्रम भारतीचा संवाद चालू आहे. आणि तेच कुठे सांगून राहिले, वामदेव नावाचे योगी या ब्रह्मराक्षसाला हा सगळा प्रकार सांगून राहिलेले आहेत. आणि अतिशय आनंद त्या सगळ्यांना झालेला आहे. सिद्ध नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. आता नामधारक पुन्हा म्हटले की का हो आणखी काय कथा? ते म्हटले बाबा कथा खूप आहे आणि मी सांगण्यासाठी सिद्ध झालेला आहे. जो कोणी पठण अथवा श्रवण करेल त्याची सर्व पापे अपापो भवती, अशा पद्धतीचं गुरुचरित्राचं वर्णन आहे. अरे बाबा तुझ्या योगाने मला देखील पुण्य प्राप्त होणार आहे आणि म्हणून मी तुला अजून अजून कथा सांगतो. आता सिद्ध नामधारकाला अजून एक कथा सांगून राहिलेली आहे. म्हटले माहूर नावाचं गाव आहे, त्याला मातापूर असं नाव आहे. त्या ठिकाणी भगवान परशुरामांची आई जिचं नाव आहे रेणुका, तिचं आपल्याला मस्तक त्या ठिकाणी दिसते आणि त्याची आपण आराधना करतो. ती नित्य नूतन अशा पद्धतीची अशी ती रेणुका. त्याच ठिकाणी भगवान दत्तात्रयाचं देखील स्थान आहे आणि तिथे नित्य भगवान दत्तात्रय कायम निवासी असतात. त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती, माहूर निद्रेला जातो वगैरे आपल्याला माहिती सगळ्यांना. तर त्या ठिकाणी झोपण्यासाठी भगवान जात असतात. ते कायम निवासस्थान आणि भगवान दत्तात्रयाचं आहे. अशा या ठिकाणी गोपीनाथ नावाचे गृहस्थ होते. त्यांना मुलगा होत नव्हता, संतती नव्हती, कंटाळून गेले, अनेक नवस केले. मग त्यांनी दत्ताला एक नवस केला. भगवान दत्तात्रयाच्या गडावर गेल्यानंतर भगवान दत्तात्रयाजवळ आर्त प्रार्थना केली आणि सांगितलं की बाबा तुम्हीच माझे सर्व काही आहात, मला पुत्र होत नाही, कृपया माझ्यासाठी काहीतरी करा. आणि म्हणून तो नित्य भगवंताच्या दर्शनाला जायला लागला आणि भगवान दत्तात्रयाच्या कृपा प्रसादाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला. दत्ताच्या कृपा प्रसादाने पुत्र प्राप्त झाल्यामुळे त्याने त्याचं नाव ठेवलं दत्तात्रय, दत्त. आता हा दत्त हळूहळू वाढायला लागला आणि वाढल्यानंतर लग्नास योग्य झाला. योग्य झाल्यानंतर एक सावित्री नावाची मुलगी तिच्याशी आणि त्याचा विवाह झालेला आहे. दोघही सुकुमार असे बालक आणि ते आपला संसार करून राहिलेले आहेत. एक 2-3 वर्ष गेल्यानंतर या दत्ताला क्षयरोग नावाचा रोग झाला आणि तो कृश व्हायला लागलेला आहे. शरीरामध्ये त्याच्या आणि कमजोरी यायला लागलेली आहे. अशक्त होत 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 अगदी तो कृश व्हायला लागला आणि तो जमिनीवर म्हणजे पडून राहू लागला. त्या बेडवर ज्याला म्हणतात अंथरुणावर ही त्याची सेवा करून राहिलेली आहे. पण तो रोज त्याची ते शरीर जे आहे ते खालावून राहिलेलं आहे. अनेक वैद्य झाले, अनेकांना त्यांनी बोलावलं, परंतु कुठेही त्याला दिलासा मिळेना. नवस सायास वगैरे सगळं झालं, परंतु तरी देखील दिलासा मिळेना. हा अत्यंत मरणासन्न पडलेला आहे. ही सावित्री त्याची सेवा करून राहिलेली आहे. ही कोवळ्या वयाची मुलगी रोज सेवा करून राहिलेली आहे. पण त्यांच्या लक्षात आले की अरे याची काही दुरुस्ती होणार नाही, काय करावं? तिचे सासरे तिला म्हणायला लागलेले गोपीनाथ की बाई अगं हा काही दुरुस्त होत नाही, माझी अशी इच्छा आहे, तू आत्ताच नुकतीच कोवळी आहे, नवयौवन आहे, कशासाठी आयुष्य खराब करते? मी तुला सांगतो तुझं नवीन लग्न लावून देतो, तू नवीन संसार कर. पण ती म्हटली की नाही नाही, हेच माझे पती आहे, मी यांची सेवा करेल. आणि म्हणून ती त्यांची सेवा करायला लागली. हा दत्त देखील याच्याही लक्षात आलं की माझी तब्येत दुरुस्त होणार नाही. ते देखील सावित्रीला म्हणायला लागले की बाई अगं तू माझी खूप सेवा करते, पण स्वतःचं आयुष्य कशाला वाया घालवते? आपलं लग्न होऊन काहीच वर्ष झालेले आहेत, तू लग्न कर दुसरं. तेव्हा ती म्हटली की नाही नाही. ती भगवंताची आराधना करायला लागली, दत्ताच्या जवळ जाऊन प्रार्थना करायला लागली. पण काही जमेना. शेवटी एक दिवस तिला कोणीतरी सांगितलं की एखाद्या साधू पुरुषाचा, एखाद्या सत्पुरुषाचा जर आशीर्वाद प्राप्त झाला तर निश्चितपणे याचा रोग नष्ट होईल. कुठे जावं? तेव्हा चौकशी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की गाणगापूर क्षेत्रामध्ये भगवान नृसिंह सरस्वती आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर निश्चितपणे याचा रोग नष्ट होईल, कृपेचा वर्षाव होईल. आणि म्हणून तिने आपल्या सासऱ्याला सासूला हे सगळं सांगितलं. तेव्हा ते म्हटले आम्ही पण सोबत येतो. तर ते म्हटले तुम्ही वयोवृद्ध झालेले आहात, तुम्हाला त्रास होईल. म्हणजे याचा एक दुःखाचा भाग तर आहेच, पण तुम्हाला जर काही कमी जास्त झालं
तर अधिक दुःख सगळ्यांना प्राप्त होईल. तेव्हा माझी विनंती आहे, तुम्ही माहूरलाच थांबा, मी यांना घेऊन जाते. वाटल्यास एखाद दोन आणखीन नातेवाईक जर कोणी असतील त्यांना घेऊन जाते. तुम्ही या ठिकाणी थांबा. आणि हे सगळं ठरल्यानंतर आता एका बैलगाडीमध्ये म्हणजे दमनीमध्ये त्याला बसवलेलं आहे, दत्ताला त्याची गादी वगैरे टाकून तो झोपलेला आहे. ही त्या गाडीमध्ये बसली. एखादा नातेवाईक आणि धुरकरी घेऊन हे सगळेजण मजल दर मजल करत गाणगापूर क्षेत्राकडे निघालेले आहेत. काही दिवस गेल्यानंतर आता गाणगापूरच्या वेशीजवळ ते आलेले आहेत. आणि वेशीजवळ आल्याबरोबर पूर्वजन्माच्या दुष्कृताप्रमाणे त्या ठिकाणी हा दत्त नावाचा त्यांचा भक्त गतप्राण झालेला आहे. हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे भगवंता, हे नृसिंह सरस्वती, तुम्ही मला या ठिकाणी उपरती दिली, तुम्ही मला बुद्धी दिली आणि मी तुमच्याकडे आर्त भावनेने या ठिकाणी आलेला आहे. आणि आल्यानंतर तुम्ही माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि माझा जो पती आहे, माझं जे कुंकू आहे, या ठिकाणी गतप्राण झालेला आहे. म्हणून धाय मोकलून रडायला लागलेली आहे. गावातले लोक त्या ठिकाणी आले, गाणगापुरातले. पाहतात ते कोळी पोरगी आहे, अत्यंत आणि देखणी, परंतु तिचा पती या ठिकाणी वारलेला आहे. कमी वयामध्ये वैधव्य आलेलं आहे. आणि म्हणून सर्वजण हळहळ व्यक्त करायला लागलेले, चिंता व्यक्त करायला लागलेले आहे. आणि ती मात्र या ठिकाणी शोक करू लागली, जोर जोरात डोका आपटून घेऊन राहिलेली आहे. आणि हे भगवंता, तुम्ही माझ्यावर का व कृपा केली? हे नृसिंह सरस्वती भगवंता, तुम्ही माझ्यावर का व कृपा केली? आणि म्हणून त्या ठिकाणी ती आक्रोश करू लागलेली आहे. असं करत करत थोडी संध्याकाळ झाली. आता गावातले लोक तिला म्हणायला लागले की बाई, आपण याचा अंत्यसंस्कार केले पाहिजे. तिच्या सोबत जे नातेवाईक होते तेही तिला समजावून सांगायला लागले, परंतु ती मात्र ऐकेनाशी झाली. आणि ती म्हटली, सद्गुरु रायाकडे मी आलेली आहे. आणि म्हणून ती धाय मोकलून रडायला लागली. त्या प्रेताला कवटाळून घेतलेला आहे. आणि अशा तिच्या दुःखाच्या अवस्थेमध्ये एक अवधूत दिगंबर योगी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तिला ते उपदेश करून राहिले की बाई, जन्माला आल्यानंतर मृत्यू हा येणारच आहे. आणि मग तो मृत्यू जर येणार असेल, मरणम प्रकृती, या ठिकाणी रघुवंशामध्ये कालिदासाने म्हटलेलं आहे, जीवन ही विकृती आहे. आणि ही विकृती पार करण्यासाठी हा जो सगळा आपण संसार त्या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न करतो, तो भवसागर जर पार करायचा असेल तर कृपेचा वर्षाव सद्गुरूंचा लागतो. परंतु मृत्यू अटळ आहे. जन्माला आल्यानंतर मृत्यू हा शाश्वत सिद्धांत आहे. आणि म्हणून तू काही शोक करू नको, चिंता करू नको. आणि तू या ठिकाणी पतिव्रता धर्म पाळलेला आहे. आणि म्हणून ती आता ते सिद्ध योगी तिला पतिव्रतेचा धर्म सांगून राहिलेले आहेत. त्यानंतर विधवेचा आचार त्यांनी सांगितलेला आहे. लोपामुद्रा आणि अगस्ती मुनींची त्यांनी कथा सांगितलेली आहे की अगस्ती मुनीची जी भार्या आहे लोपामुद्रा, किती त्या ठिकाणी तिचं सत्व आहे, ती कशा पद्धतीने वागत होती, या सगळ्या रचना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून पतिव्रतेचा आचार या ठिकाणी केला पाहिजे. दरवर्षी आपण सांगतो की पतीची सेवा केली पाहिजे. नका पाय दाबू दे, नमस्कार तर करा, दुरून पायाला नका ठेवा, असा तर हात जोडा. तेही जोडत नाही. आल्याबरोबर आले का तुम्ही, हे केलं का नाही, म्हणजे त्यालाच दटावतात. ते बिचारा येऊन बसते चुपचाप. तर ह्या सगळ्या आता त्याच्यामध्ये भरपूर आहे. ते सांगितलं तर तुम्ही म्हणता, अरे बापरे, फार कठीण आहे हे, तर नकोच पतिव्रता धर्म. तर आपण सर्वांनी मात्र एकमेकांनी खेळीमेळी, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी राहिलं पाहिजे, एवढं त्याचा अर्थ लक्षात घ्या. आणि म्हणून आपण एकमेकांशी संवाद केला पाहिजे. आपण ज्यावेळेस संकल्प करतो लग्नामध्ये, धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी नातिचरामी नातिचरामी, असं 3 वेळा त्या ठिकाणी संकल्प करतो. आणि देवाला सांगतो की आम्ही सर्व दोघ जण एकमेकांच्या संवादाने संसार करू. मी एकटी निर्णय देणार नाही, तिकडेच घेऊन येते सगळं. फक्त नवऱ्याला सांगते, अहो इतके रुपये टाका, आणि हे काय घेतलं त्याला माहित नाही बिचारायला. आणि त्याची हिंमतही होत नाही, काय म्हणून राहिली. एखादा नवरा असा असतो जे निर्णय घेते, बायकोला सांगायचं कामच नाही. अशा पद्धतीने न करता दोघांनी एकमेकाच्या याने संसार केला पाहिजे, असं सगळं. आणि ते सिद्ध योगी त्यांना सांगून राहिलेले आहे. तेव्हा आता तिला ते सगळं पटलं. आणि आता ती सती जाण्यासाठी आणि तयार झालेली आहे. आता तिला मळवट भरलेलं आहे. त्या गाणगापुरातल्या लोकांनी तिला वस्त्र अलंकार दिलेले आहे भरजरी. आणि आता ती आणि जायचं आहे सती. आणि म्हणून तिने सांगितलं की एक माझी शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? ते म्हटले, मला माझ्या सद्गुरू रायांचं दर्शन घ्यायचं.
त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. हे आता सिद्ध योगी जे होते त्यांनी तिला रुद्राक्ष त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सांगितलं की तिच्या आणि त्या ठिकाणी ठेव, भस्म धारण कर, त्यालाही भस्म लाव आणि आता सती जायचं आहे. तर हिने इच्छा व्यक्त केली की सद्गुरू रायाकडे गेलं पाहिजे आणि म्हणून ती धावत पळत गाणगापूर क्षेत्रावरून आता संगमावर निघालेली आहे आणि धावत असताना सद्गुरू राय तिकडे संगमावर रुद्राभिषेक त्या ठिकाणी चालू आहे. भगवान दत्तात्रयाची आराधना त्या ठिकाणी चालू आहे. नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः बाहुभ्याम उतते नमः याते रुद्र शिवा तनु रघोरा पापकाशिनी असा रुद्राचा जाप त्या ठिकाणी चालू आहे. अनेक ब्रह्मवृंद त्या ठिकाणी बसलेले आहेत. सद्गुरुराय बसलेले आहेत आणि धावत त्या ठिकाणी गेली आणि तो सगळं मळवट भारी आहे, वस्त्र अलंकार आहे, चुडा हातामध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये ती अशी जगदंबा दिसावी अशा पद्धतीची ती अनुपम स्वरूपाची तुझ धाटी, अन्य नसे या सृष्टी असं तिला वर्णन करता येईल अशी सुंदर कोवळी ती मुलगी धावत गेली आणि सद्गुरू रायांच्या चरणावर साष्टांग दंडवत तिने घातलेला आहे. आणि दंडवत घातल्याबरोबर सद्गुरू रायाने तिच्याकडे पाहिलं आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तिला दिलेला आहे. ते दिल्याबरोबर तिच्या सोबत जे धावत आलेले ते सगळे आश्चर्य व्यक्त करायला लागले आणि सद्गुरू रायांना म्हटलं, गुरु राया तुमचं चुकलं या ठिकाणी. मला म्हटलं काय झालं? अहो ही आता सती जाण्यासाठी सिद्ध झालेली आहे. ही दत्त सावित्री हे दोघं जण इथे तुमच्या दर्शनासाठी येणार होते. ते दत्त जे तुमचे भक्त आहेत ते या ठिकाणी गतप्राण झालेले आहे. आता अंत्यसंस्कार आणि मुलीला सती जाण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. त्यामुळे शेवटचं या ठिकाणी तुमचं दर्शन घ्यावं म्हणून ही धावत तुमच्याकडे आलेली आहे. तेव्हा गुरुराय म्हटले की कुठे आहेत ते प्रेत? त्यांनी सांगितलं ते गावात आहे, घेऊन या म्हटले सगळे प्रेत. आणि सद्गुरुराय शांत बसलेले ते प्रेत त्या ठिकाणी घेऊन आलं. त्यांनी सांगितलं सोडा आता सगळं. सगळं सोडल्यानंतर सद्गुरुरायांनी तिच्या हातामध्ये रुद्र दिलं, रुद्राचं पाणी दिलं आणि सांगितलं प्रोक्षण त्या ठिकाणी करा. आणि ते प्रोक्षण केल्यानंतर अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम आणि शिवपादोदकम तीर्थम अशा पद्धतीचं तीर्थ त्या ठिकाणी जठरे धारयाम्याम तिच्या तोंडामध्ये सोडल्याबरोबर तो एकदम अचानक ते प्रेत आणि उठून बसलेला आहे. आणि इकडे तिकडे पाहून राहिला की काय झालं, मला इथे का बांधलेलं होतं, मी कुठे बसलेला आहे असं आश्चर्य तो व्यक्त करून राहिला. तेव्हा तिच्या त्या पत्नीला म्हणजे सावित्रीला अत्यंत आनंद झालेला आहे. तिने त्या आपल्या पतीला कडकडून मिठी मारलेली आहे. ती आलिंगन वेळी होय आपे आप कवळी जळ जैसे जळी वेगळे न दिसे. पती आणि पत्नी जणू वेगळे नाहीत. शिव आणि शक्ती, वाणी आणि हिरण्यगर्भ, लक्ष्मी आणि नारायण असं जे अद्वैत आहे त्या दोघांमध्ये अद्वैत झाले. दोघं उभे राहिले. सद्गुरुरायांच्या चरणावर साष्टांग दंडवत त्यांनी घातलेला आहे. गुरुरायांनी आशीर्वाद दिला. आता बाकीची जी विद्वान मंडळी असतील, शंका घेणारे सगळेच लोक असतात. तुम्ही काहीही करा, 2 आणि 2 4 जरी म्हटलं तुमचं सत्य आहे तरी ते लोक म्हणत का 4 हे कसं काय म्हणून राहिलं, काहीतरी गडबड आहे. अरे बाबा तो शाश्वत सिद्धांत आहे. 2 आणि 4 2 आणि 2 4च होतात तरी लोक म्हणतात शंका घेतात 4 होतात का नाही पायावर करून एकदा. म्हणजे तुम्ही कितीही सत्य बोला, कितीही चांगलं करा, लोक शंका व्यक्त करणारे असतात. तसे आता शंका व्यक्त करून राहिले आणि गुरुरायांनाच प्रश्न करून राहिले. अहो तुम्ही प्रकृतीच्या नियमाच्या विरोधात गेले, याचा मृत्यू होता, ही प्रकृती आहे. आणि आता नैसर्गिक मृत्यू जर त्या ठिकाणी म्हणता तुम्ही, त्याचं आयुष्य संपलेलं आहे आणि तरी तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात गेलेले आहेत. त्याला उठून कसं उभं केलं? तेव्हा सद्गुरुरायांनी सांगितलं बाबा मी तिला आशीर्वाद दिला, पण मी आता काय केलं, याचे पुढच्या जन्मातले 30 वर्ष आणि याला या जन्मात दिलेले आहे. सद्गुरू राय पाहिजे ते करण्यास समर्थ आहे. का म्हटलेलं आहे? कारण ते गुरु साक्षात परब्रह्म आहेत. ते परब्रह्म परमात्मा त्यांनी त्या ठिकाणी ते केलेलं आहे आणि त्याचे पुढच्या जन्मातले 30 वर्ष याला दिले. आता या सगळ्यांना सांगितलं की स्नान करा. भीमा अमरजा संगमावर दत्त आणि सावित्रींनी अवभूत स्नान केलेलं आहे आणि ते केल्यानंतर त्या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत. सगळ्यांचा त्यांनी नमस्कार केलेला आहे आणि आता सद्गुरू रायासोबत दत्त आणि सावित्री आणि निर्गुण मठामध्ये आलेले आहेत. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. आणि हा चालू असताना आता ही सावित्री भगवान नृसिंह सरस्वतींना म्हणून राहिलेली कावं ते दिगंबर सत योगी
ज्यांनी मला सगळा पतिव्रतेचा आचार सांगितला, त्यांनी मला रुद्राक्ष दिले, त्यांनी भस्म लावायला सांगितलं. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर रुद्राचं पाणी मला दिलेलं आहे, रुद्राभिषेकाचं. काय रुद्राचं महत्व आहे हो. आता नृसिंह सरस्वती रुद्राक्षाचा महिमा त्यांना सांगून राहिलेला आहे. सिद्ध आणि नामधारक यांचा संवाद चालू आहे. दत्त सावित्री आणि नृसिंह सरस्वती यांचा देखील महिमा त्या ठिकाणी चालू आहे. तेव्हा आता शिवलीलामृतातली कथा या ठिकाणी 11वा अध्याय, भगवान नृसिंह सरस्वती रुद्राचं महात्म्य आणि सावित्रीला सांगून राहिलेलं आहे. ते म्हटले की बाबा, काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा राजा होता. त्या राजाला एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं सुधर्मा. त्या राजाचा एक प्रधान होता, त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं तारक. आता हे सुधर्मा आणि तारक एकाच वाड्यामध्ये राहत असल्यामुळे, एकाच परिसरामध्ये, दोघं मित्र आहेत बालपणीचे. आता हे खेळ खेळत असताना बाकीची मुलं विट्टीदांडू, चेंडू वगैरे सगळं अशा पद्धतीचे खेळ खेळतात, पण हे दोघं जण मुलं मात्र तसा खेळ खेळत नव्हते. ते एकत्रित आले की एखादं लिंग तयार करायचं, मृत्तिका लिंग, त्याची पूजा करायची, रुद्रजाप करायचा, रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करायचे, भस्म धारण करायचं आणि देवाची पूजाच करत बसायचं, महादेवाची पूजा करत बसायचं. आता काही दिवस बरं वाटलं त्यांच्या आई वडिलांना. मग लक्षात आलं की हे साधारण मुलासारखे का करत नाही, ही काय पूजा करून राहिलेले आहेत, बसून राहिलेले आहेत, ध्यान करून राहिलेले आहेत. तेव्हा त्यांना चिंता व्हायला लागली की अरे हे काहीतरी अब्नॉर्मल आहे. परंतु त्यांना माहित नाही की यांच्यावर गुरुकृपा आहे. पण त्यांना वाटायचं की नाही यांनी असं इतर मुलांसारखं खेळलं पाहिजे, आमच्या अंगा खांद्यावर खेळलं पाहिजे, काही हट्ट केला पाहिजे, आमच्याशी भांडलं पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. परंतु तसं न करता हे फक्त पूजा करून राहिले, काय करावं अशी चिंता असताना पाराशर नावाचे मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आता ते आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन झालं आणि या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी बसवलं. बसवल्यानंतर तो सुधर्मा नावाचा राजा जो होता तो म्हटला की गुरुवर्य, हे दोन मुलं आहेत, त्यांचे अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे, हे फक्त महादेवाची पूजा करत राहतात, रुद्राची पूजा करत राहतात, रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये घालतात, हे सामान्य मुलासारखे नाही, काय करावं बरं. तेव्हा आता पाराशर ऋषींनी असे डोळे बंद केले आणि त्यांचं ते सगळं पाहिलं, पूर्वजन्म पाहिला आणि हसवून म्हटलं की बाबा, अरे तुला माहिती काय कोण आहेत, हे पूर्वजन्मामध्ये कोण आहेत. तेव्हा आता ते पाराशर ऋषींना सुधर्मा म्हटला की सांगा सांगा. तेव्हा आता पाराशर ऋषी त्या सुधर्माला आणि यांचा पूर्वजन्म सांगून राहिले. ते म्हटले की पूर्वी नंदीग्राम नावाचं गाव होतं, त्या ठिकाणी एक वेश्या होती, तिचं नाव होतं महानंदा. तिचं वर्णन आहे वेश्या असून पतिव्रता. नेमीला जो दिवस तत्वतः ज्याला दिवस दिला त्याच्याशी ती पतीप्रमाणे व्यवहार करायची, तोच माझा पती आहे म्हणून तशी त्याची सेवा करायची आणि त्याला तृप्त करायची, अशा पद्धतीचा तिचा व्यवहार. पण ती मात्र महादेवाची भक्त होती, रोज रुद्रजाप करायची आणि देवाला आराधना करायची आणि दिवसाची सुरुवात तशा पद्धतीने ती करायची. आता असे दिवस जात असताना ती अत्यंत आणि शिवाची भक्त असल्यामुळे भगवान शिवानी एक दिवस ठरवलं की ती परीक्षा आपल्याला पाहायची आहे. आता तिचा मोठा दरबार होता, त्या दरबारामध्ये ती नर्तन देखील करायची आणि नर्तन केल्यानंतर इतरांना तृप्त करायची. कानोपात्रेचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. कानोपात्रेचं झाड आहे पंढरपूरला. कोण होती कानोपात्रा? ती कलावंतीन, म्हणजे तिला कळवातीन म्हणतात. तर ती कलावंतीन होती. काय करायचे, मोठ्या माडीवर असा मोठा तिचा दरबार, लोक यायचे, ती नृत्य करायची. एक दिवस चोखा मेळा तिथून चाललेले आणि सुंदर आवाज गायन त्यांनी ऐकलेलं आहे आणि ते कानावर त्यांच्या गायन पडलं की अरे बापरे, किती सुंदर हिचा आवाज आहे, किती गोड गळा आहे. हिने जर हे जे गीत आहेत, ते जे भजन आहे, माझ्या पंढरीच्या पांडुरंगासाठी हे जर भजन म्हटले तर माझा पंढरीचा पांडुरंग किती खुश होईल, किती त्यांना आनंद होईल. अरे ही माणसांना रुजवते आहे, माणसांप्रती आणि कृपा करते आहे किंवा माणसांना खुश करते आहे. ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची. आपण माणसाला शरण जातो, त्याच्याच जवळ जातो, अहो माझ्यासाठी काहीतरी करा, माझ्यासाठी काहीतरी करा, आणि ते तुमचं काहीच करत नाही. अशा वेळी भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून चोखामेळा वरती आले आणि पाहतात तो कानोपात्रा त्या ठिकाणी आहे आणि लोक बसलेले आहेत, ते नृत्य करून राहिली.
त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी आणि त्यांच्याजवळून काहीतरी घेण्यासाठी चोखा वेळाने तिला सांगितलं की बाई, तुझा इतका सुंदर आवाज आहे, हा आवाज जर पंढरीच्या पांडुरंगासाठी जर गायला तर किती चांगलं होईल. तिला उपरती झाली, तिने सगळ्यांना सोडलं आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे, ते पंढरीचा निळा जो आहे, ते सावळे परब्रह्म, त्याच्यासाठी आणि तिने गायन करायला सुरुवात केली आणि त्या सावळ्या परब्रह्मानी आणि तिच्यावर कृपेचा वर्षाव केला. आजही तिला स्थान कानोपात्रेचं झाड म्हणतात तिथे, ते पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ त्या ठिकाणी उभा आहे. त्या गुरुनी जर कृपा केली, पंढरीच्या पांडुरंगाने जर कृपा केली तर अनेक जन्मांतरीची जी पाप आहेत ती तर नष्टच होतात, झालेल्या चुका देखील दुरुस्त होतात आणि पंढरीचा पांडुरंग तो जो कृपा प्रसाद करतो तो स्वतःच्या जवळ घेतो. ते निजबोधे पुरावरी आणि भेटतू आत्मया श्रीहरी. आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग कसा आहे, इथे गजानन महाराजाला देखील आपल्याला कवटाळता येते का? बालाजीच्या मंदिरात कवटाळता येते का? तुम्ही कोणत्याही मंदिरात जाता येत नाही, परंतु एकमेव पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, त्याच्या जवळ जाता येते आणि त्याला उराऊर भेट म्हणतात. अशी भेट त्यांची घेता येते, ते पांडुरंग कानोपात्रेला तसं या ठिकाणी. आणि आता या महानंदीला भगवंतानी परीक्षा घ्यायचं ठरवलं की अरे ही एवढी भक्त आहे आणि लोकांना रिझवते, म्हणून शिवव्रती नावाने भगवान महादेव त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर तिच्या दरबारामध्ये आले. हिने पाहिलं काय, बापरे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा कोणीतरी आणि दिव्य पुरुष माझ्या दरबारामध्ये आलेला आहे. आल्यानंतर त्यांच्याजवळ एक सुंदर असं लिंग होतं, ते त्या स्फटिक लिंग, ते त्या शिवव्रतीनी तिच्या दरबारामध्ये कुठेतरी असं टेबल वगैरे असेल त्याच्यावर ठेवलं. त्याची पूजा वगैरे करून तिथे ठेवल्यानंतर तिच्या दरबारामध्ये कुक्कुट आणि मरकट, कुक्कुट म्हणजे कोंबडा आणि मरकट म्हणजे माकड, आणि सगळ्यांना आनंद व्हावा म्हणून ते काही कोंबडाही खेळायचा, तो माकडे वाकपुड्या करायचा, तर बाकीचे जे लोक तिच्याकडे यायचे त्यांना थोडंसं मनोरंजन व्हायचं आणि म्हणून ते बांधून ठेवलेले होते. आणि सहज गंमत म्हणून त्यांनी त्या कोंबड्याच्या गळ्यामध्ये एक रुद्राक्ष बांधला होता आणि या माकडाच्याही गळ्यामध्ये एक 4-5 रुद्राक्षाची माला तिने बांधलेली होती आणि तेही दरबारामध्ये होते. शिवव्रती त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर ते लिंगाची पूजा वगैरे करून तिथे बसल्यानंतर ही महानंदा त्यांना म्हटली की का हो, हे स्फटिक लिंग मला अत्यंत आवडलेलं आहे, माझ्या मनाला भावलेलं आहे आणि याच्याकडे पाहिल्यानंतर मला अत्यंत प्रसन्न वाटून राहिलेलं आहे. मला एक काम करा, हे लिंग मला द्या ना. तर त्याने सांगितलं, बाई हे माझा आत्मलिंग आहे, हे जर माझ्याजवळ नसेल तर माझा प्राण राहील की नाही अशी मला शंका आहे. पण ही हट्ट करायला लागलेली आहे आणि हट्ट केल्यानंतर आता ते शिवव्रती म्हटले की मी तुला हे लिंग देतो, परंतु याची तुला काळजी घ्यावी लागेल, रोज सकाळ संध्याकाळ पूजा करावं लागेल, याला कुठेही तडा जाऊ नये आणि म्हणून त्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवावं लागेल, त्याचं संरक्षण तुम्हाला करावं लागेल. आणि हिने सांगितलं की सगळं नक्की. आणि यांनी म्हटलं याला जर कमी जास्त काही झालं तर मी जिथे कुठे असेल माझा प्राण हरण तो भगवंत करेल. हिने सांगितलं की नाही नाही, मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि बाकीच्यांना तरी मी 1 दिवस दासी होते, मी तुम्हाला 3 दिवस तुमची दासी होईल, हे लिंग तुम्ही मला द्या. आणि भगवंताने सांगितलं की काही हरकत नाही. तिला ते लिंग अर्पण केलेलं आहे, सांगितलं की दिलं तुला. आणि आता भगवान महादेव त्या ठिकाणी असताना गंमत त्या ठिकाणी झाली आणि तिचा तो पूर्ण महाल जो आहे तो रात्री पेटला, असा अग्निज्वाला त्या ठिकाणी आणि सुरू झालेल्या आहेत आणि त्या ज्वालामध्ये तिचा महाल पूर्ण नष्ट झालेला आहे आणि त्या महालामध्ये ते शिवलिंग देखील दग्ध झालेले आहेत. लोक त्याला विझवायला प्रयत्न करून राहिलेले आहेत. घरातली सगळी जी कोणी असतील काम करणारी मंडळी शिवव्रतीसह त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत, परंतु शिवव्रतीला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. भगवान त्या ठिकाणीच दग्ध झाल्याचं दाखवत आहे. हे जे कुक्कुट आणि मरकट आहेत शिवलीलामृतामध्ये ते जंगलामध्ये पळून गेले आहेत, परंतु आता या गुरुचरित्रामध्ये सांगितलं ते देखील तिथे दग्ध झाले आणि महानंदा पळून गेली बाहेर आणि तिच्या लक्षात आलं की बापरे, हे सगळे दग्ध झालेले आहेत. शिवलिंग देखील दग्ध झालं आणि त्या योगाने आणि ते देखील कतप्राण झालेले आहेत शिवव्रती आणि भस्मसात झालेले आहेत. आता काय करावं? यांनी सांगितलं की मला आता सती जायचं आहे. गावातले लोक म्हणायला लागले, तू कशाची सती जाते? तुझा का तो पती होता की काय होता? पण हिने सांगितलं नाही, माझा नेम होता
की जो ज्याला नेमला दिवस तर त्याचा तो माझा पती आहे, त्याच्यालाच मी सर्वस्व अर्पण करणार आणि म्हणून मी आता दग्ध होणार. आणि म्हणून तिने चेता त्या ठिकाणी पेटवलेली आहे आणि तिने त्या अग्नीमध्ये उडी मारल्याबरोबर भगवान शिवव्रती त्या अग्नीतून प्रगट झाले. तिला असं उचललेलं आहे आणि बाजूला केलं आणि वाचवलं आणि सांगितलं की हे महानंदा, मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आलेले आहोत. तू वेश्या असून देखील माझी भक्त आहे आणि तू ते सगळं पालन त्या ठिकाणी व्रतस्थ होऊन करायची आणि म्हणून आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तिने स्वार्थीपणा केला नाही. बोल तुला काय पाहिजे तर तिने सांगितलं की एक काम करा, हे जे माझं गाव आहे या सगळ्या गावाला कैलासावर स्थान द्या. आणि भगवंतानी तिला तथास्तु म्हटलेलं आहे. आपण असतो तर आपलंच मागितलं असतं सगळं, पण तिने समाजासाठी मागितलेलं आहे. अशी ती महानंदा त्यांच्या आणि घरामध्ये असलेले कुक्कुट आणि मरकट, ते माकड आणि कोंबडा, पाराशर ऋषी त्या सुधर्माला सांगून राहिलेले आहे की ते जे कुक्कुट आणि मरकट आहे त्या रुद्राक्षाच्या योगाने आणि ती शिवव्रती त्या ठिकाणी त्यांचं दर्शन झालं, त्या योगाने तुमच्या पोटी आलेले आहेत. त्यातलं कुक्कुट म्हणजे हा तुझा मुलगा आणि मरकट म्हणजे त्या प्रधानाचा मुलगा, असं ते त्या ठिकाणी सांगायला लागलेलं आहे. अतिशय आनंद आणि त्या राजाला झालेला आहे. आणि म्हटले पराशर ऋषींना यांचं जातक पाहणं जरा, काय कशा पद्धतीचं यांचं हे राहणार आहे. तेव्हा ते आता जातक पाहायला सुरुवात केली. पाहिल्यानंतर आता पराशर ऋषींच्या आणि डोक्यावर चिंता दिसून राहिलेली आहे. तेव्हा राजा म्हटलं की काय झालं. त्यांनी सांगितलं, बाबा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील या समयाशी. 7 दिवस यांचं आयुष्य राहिलेलं आहे. 7 दिवसानंतर हे मृत्यू पावणार आहे. तो राजा सुधर्मा तो तर त्या ठिकाणी जमिनीवरच कोसळलेला आहे. प्रधान देखील आक्रोश करून राहिलेला आहे आणि आता सावध होऊन चिंता करत सद्गुरु राय म्हणजे पराशर ऋषींना ते प्रार्थना करून राहिलेले आहे. याच्यावर इलाज तुम्हीच काहीतरी सांगा. तेव्हा आता पराशर ऋषी शांतपणे बसलेले आहेत. काय करावं. सद्गुरु रायांना देखील तणाव येतो. आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला जर त्या ठिकाणी तारण करायचं असेल तर त्यांना देखील त्रास होतो. आणि म्हणून जे जे मोठमोठे सद्गुरू आहेत ते तुमच्यावरचं संकट स्वतःवर उडवतात. आणि म्हणून त्या प्रत्येकाचं जे अंत्यसमय आहे त्या प्रत्येकाला म्हणजे विवेकानंदांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस, त्यांना कॅन्सर झाला होता. लोक म्हणतात का हे तर देवाचे अवतार आहेत, यांना कसं काय वेदना आहे. सर्व सद्गुरूंना वेदना असतात, ते दाखवत नाही, परंतु त्यांना का व्याधी होतात, तुमची व्याधी ते ओढून घेतात. आणि म्हणून शक्यतोवर कमीत कमी त्रास, ऐहिक सुख भगवंताला कमी मागितली पाहिजे. पण आपण तेच मागतो. आपण मोक्ष मागत नाही, आपण म्हणतो हेच द्या, म्हणून त्यांना त्रास होतो. आता हे बसलेले आहेत आणि त्यांना वेदना होऊन राहिलेल्या आहेत. काय केलं पाहिजे. आणि आता पराशर ऋषींनी सांगितलं, हे राजा आपण रुद्रजाप या ठिकाणी करू. एक जर रुद्र केलं तर एकादशनी, नंतर 11 रुद्र म्हणजे एकादश रुद्र असे एकत्रित, नंतर महारुद्र असतात म्हणजे रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, महारुद्राभिषेक, अतिरुद्राभिषेक, अतिरुद्राभिषेक असे रुद्राभिषेकाचे प्रकार आहेत. आता आपल्याला आणखी आज कथा जास्त आहेत म्हणून हे सांगत नाही मी, परंतु या ठिकाणी सांगितलं की आपल्याला आता अतिरुद्र त्या ठिकाणी करायचं आहे. आता जानेवारी 27 मध्ये वाटाणे लॉनला गोपाल बाबा प्रचंड मोठा असा अतिरुद्राभिषेक करणार आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी आता सगळे साधू संत म्हणजे योगी आदित्यनाथ देखील त्याला येण्याची शक्यता आहे. आतापासून तयारी त्यांची सुरू आहे. तर त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊ, कारण तो अतिरुद्र आहे. हे फक्त जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. असा अतिरुद्राभिषेकाची तयारी केली त्यांनी. आणि आता 7 दिवस आहे. देशोदेशीमध्ये असलेल्या ऋषीमुनींना, विद्वान अशा रुद्रा वक्त्यांना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. भव्य असा सभामंडप तिथे टाकलेला आहे आणि रुद्राभिषेक त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. आणि सुरू केल्यानंतर त्यांच्या हाताशी फक्त 5 दिवस होते आणि रुद्राचं त्या ठिकाणी मोठं आणि भगवान शंकराची पिंड तयार केलेली आहे. अशा अति सर्व त्या याच्यामध्ये रुद्राभिषेक त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. आणि गणानांत्वा गणपतिं हवामहे, प्रियाणांत्वा प्रियपतिं हवामहे, निधीनांत्वा निधिपतिं हवामहे, वसो मम आहमचामि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्म असा रुद्राभिषेक त्या ठिकाणी चालू आहे. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमि सर्वतः स्मृत्वा
ततिष्ठत दशांगुलम असा त्या ठिकाणी पुरुष सूक्त चालू आहे. नमस्ते रुद्र मन्यव उतो तैशवे नमः बाहुभ्यामुतते नमः याते रुद्र शिवा तनु रघोरा पापकाशिनी तया नस्तन्वा शंतमया गिरिशंता विचाकशी असा रुद्राभिषेक नमक त्या ठिकाणी चालू आहे. एकाचमे तिस्रचमे पंचचमे नवचम एकादशचम अशा पद्धतीचा नमक त्या ठिकाणी चालू आहे. सद्यो जातम प्रपद्यामी सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्व मां भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूत मनोन्मनाय नमः. भगवान शंकराची प्रार्थना करून राहिलेले आहे. अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्य सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यः असं त्या रुद्राची त्या ठिकाणी आराधना सुरू आहे. आणि नित्य अखंड अशा पद्धतीचा रात्रंदिवस अशी जपाची त्या ठिकाणी हे चालू आहे. रुद्राभिषेक चालू आहे. भगवंताला अभिसिंचन त्या ठिकाणी चालू आहे. असं करत करत 7वा दिवस म्हणजे रुद्राचा 5वा दिवस परंतु सांगितलेला 7वा दिवस त्या ठिकाणी उजाडलेला आहे. रुद्राचा अभिषेक महाप्रचंड अशा आवाजामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. आणि येन धाता बृहस्पतेरिंद्रस्य चायुषे वपत तेन ते वपामि ब्रह्मणा जीवातवे जीवनाय दीर्घायुत्वाय बलाय वर्चसे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आशीर्वचन त्या ठिकाणी चालू आहे. समिद्धो अंजन कृदारम मतिनाम घृतमग्ने मधुमत्पिन्वमानः वाजी वहन जात वेदो अशा पद्धतीचे मंत्र त्या ठिकाणी आशीर्वचनाचे चालू आहे. मंत्राक्षदा सगळ्यांनी घेतलेले आहे. रुद्राभिषेकाचं सिंचन आणि त्या 2 मुलांच्या याच्यावर चालू आहे. आणि सर्व प्रयत्न सर्व ऊर्जेनी पराशर महामुनी आणि सर्व ऋषी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे. मृत्युंजयाचा मंत्र देखील त्या ठिकाणी जोरात चालू आहे. त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर मुक्षीयमामृतात अनंत अशा पद्धतीची सर्व मंडळी सगळे गावातले लोक आणि आराधना करून राहिलेले. पंचाक्षरीचा जप चालू आहे. ओम नमः शिवायचा त्या ठिकाणी मंत्र त्या ठिकाणी जाप चालू असताना यमदूत त्या ठिकाणी साक्षात यमधर्म आलेले आहे. आणि त्या यमधर्माने एवढा रुद्राभिषेक चालू असताना देखील सगळ्यामध्ये घुसून या दोघांचेही प्राण घेतलेले आहेत. आणि तिथे बसलेले असलेले आणि हे 2 कुक्कुट आणि मरकट याला तारका त्याचं ज्याचं नाव आहे ते असे 2 जण आणि कृतप्राण झालेले आहेत. सुन्न सगळी सभा झालेली आहे. रुद्राभिषेक जागीच थांबलेला आहे. काय करावं काही समजेना. जय जयकार त्या ठिकाणी म्हणजे इतका प्रचंड कल्लोळ चालू असताना परंतु त्या ठिकाणी आता सर्वजण शांत झालेले आहेत. ज्याला स्मशान शांतता म्हणतात. असे सुन्न होऊन सगळे बसलेले आहेत. काय करावं काही समजेना. पराशर ऋषी देखील चिंताग्रस्त झालेले आहेत. मी एवढा रुद्राभिषेक करून राहिलो. सर्व ताकदीने ऊर्जेने सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. भगवंता आमच्यावर का कृपा नाही असे त्या ठिकाणी चिंताग्रस्त बसलेले आहेत. 2 प्रेत त्या ठिकाणी आहेत. काय करावं काही समजेना. पराशर ऋषी असे शांत बसलेले आहेत. इकडे यांचे प्राण हरण करताना साक्षात यमधर्म यम नेऊन राहिलेले आहेत. आणि वरती आकाशात जात असताना साक्षात वीरभद्र म्हणजे भगवान शिवाचे सेनापती त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि सांगितलं यमाला त्यांचे प्राण हरण करू नको, वापस कर. त्यांनी सांगितलं नैसर्गिक आहे, हे निसर्गतः त्यांचे प्राण जाणार होते. त्यांचं आयुष्य तेवढं ठरलेलं आहे. त्यांनी सांगितलं की नाही भगवान शिवाची आज्ञा आहे. पण यम म्हटलं नाही मी ऐकत नाही. वीरभद्र आणि यमामध्ये युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये यमाला परास्त केलेला आहे. आणि आता वीरभद्राने ते प्राण स्वतःजवळ घेतले आणि ते परत त्या ठिकाणी केलेले आहे. पराशर ऋषी हे सगळं युद्ध पाहून राहिलेले आहेत. आणि आता ते प्राण तिथे आल्यानंतर प्रचंड जय जयकार त्या ठिकाणी सगळ्यांनी भगवान शिवाचा केलेला आहे. पार्वती पतये हर हर महादेव अशा पद्धतीचा त्या ठिकाणी झाला. पुन्हा रुद्रजाप त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. अभिसिंचन त्या ठिकाणी केलेलं आहे. आशीर्वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. रुद्रजापाचं महत्व, रुद्राक्षाचं महत्व आता नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी दत्त आणि सावित्रीला सांगून राहिलेले आहेत. अशा पद्धतीने त्याचे गेलेले प्राण देखील परत आले. एवढा रुद्राचा महिमा आहे, त्याच्या तीर्थाचा महिमा आहे. आणि म्हणून अकाल मृत्यू हरणम त्याचं वर्णन आहे. इथेही तीर्थ घेतात ना.
आपण ज्यावेळेस तीर्थ घेतो गमतीने घेऊ नका, सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्या. तीर्थ घेताना सरकन ओढू नका, आवाज देखील आला नाही पाहिजे तीर्थाचा. ते तिथे तीर्थ देतात ते म्हणतात गण गण गणात बोते, असं काहीतरी म्हणतात, ते तुम्ही रिपीट करा, गण गण गणात बोते. आणि घेताना आपण घेतो फुलकून ओढतो त्याला, बिलकुल आवाज नका येऊ. हे सगळं शास्त्रावर विज्ञान आहे आणि मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, म्हणजे मी सायन्सचा आहे, मी आर्ट नंतर झालो. हे मी का सांगतोय, अध्यात्म विज्ञान आहे. तुम्हाला का म्हणतो बोलू नका, तुम्ही ज्यावेळेस गजानन बाबांनी म्हणता आणि इकडे 2-4 जण बोलतात, सगळी ऊर्जा डिस्टर्ब होते. तुम्ही कानाने ऐका. आज मी त्यांना बोलण्याची आज संधी देतो, बडबड करा. जे कोणी गजानन बाबांनी ज्यावेळेस बोलतात ते आज बोला आणि तुम्ही थोडं लक्ष द्या. सगळी बाबांनी डिस्टर्ब होते पहा, कारण बाबांनी हा एक मंत्र आहे, तो ध्वनी ही ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा स्रोत निर्माण होत असतो बीम, आणि यांचं जे आगाऊ बोलणं आहे ते त्या बीमला तोडते. तुम्ही आज खरंच ऐका, तुम्हालाच बीट येईल त्या बोलणाऱ्याचा, अरे कशासाठी बोलतो बाबा, जरा ऐक ना थोडं. ऐकत नाही आपण, आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने थोडंसं तीर्थ घेताना असं घेऊन पहा कसा आनंद येतो आपल्याला, आणि त्याचा होतो परिणाम हा विश्वास ठेवा. अशी कथा त्या ठिकाणी चालू आहे. म्हटल्यावर आता आणखी काही कथा सिद्धनामधारक म्हटलं आहे ना बा, सांगतो कथा. आता ही सावित्री आश्रमामध्ये बसलेली आहे, तिला अतिशय आनंद झाला. आता ती नृसिंह सरस्वतींना, कोण आहे सावित्री लक्षात आली ना, माऊरची. आणि कथा कुठून चालू आहे, तिथून. सिद्ध आणि नामधारक जागेवर राहायचं, प्रति झोपू नका कोणी. जो कोणी झोपेल कली आला म्हणून समजा, पण झोपणारे मला दिसतात, पण मी म्हणत नाही मुद्दा, जाऊ द्या. तर आता तिथे आता त्यांनी सांगितलं का हो, सद्गुणानंद महाराज जय आनंद ब्रह्मानंद महाराज जय चौगुणाय परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्रींच्या आरतीची वेळ झाली आहे. जय गजानन. वेळ झालेली 5 मिनिट आहे. मला वाटतं कथा मी थांबवतो, पण मला काही गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत. आपण इथे आलो आहोत, फक्त 2 दिवस बाकी आहे. आता या 2 दिवसामध्ये हे पॅकेज आहे, लक्षात ठेवा. पॅकेज असतं तुमचं, नोकरी केली की पैसे मिळतात, पॅकेज असं हे पॅकेज आहे. पण पॅकेज मध्ये काम पूर्ण करावं लागते. म्हणजे भगवान, तुम्हाला सांगतो गंमत नाही, याच्यावर विश्वास ठेवा. ते मुहूर्तावर 5:50 मुहूर्त दिलेला आहे आपण. तर गजानन महाराज दत्त भगवंतासह आम्हासह तिथे उभे राहतात दारात. कोणासाठी? आपल्यासाठी. वाटप आहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ होऊन. आपली जबाबदारी काय? देव तिथे उभा आहे. कितीला आहे? 5:50 उभा आहे, आणि त्याला वाट पाहायला लावतो आपण. आपण घरी 5:50 उठतो, मग आंघोळ करतो, मग येतो. जर एखादा साहेब ड्युटीवर असाल तर तुम्ही जाता का त्याच्यानंतर? आपल्याला भीती वाटते, साहेब काय म्हणेल. अरे देव उभा आहे. आपण सगळ्यांनी उद्या 2 दिवस पर्यंत लवकर उठा, 4 वाजताच उठा, आणि 5:50च्या आधी त्याला सांगा मी आलो. आणि त्याला द्यायचं असते, तो वाटण्यासाठी उभा आहे इथं. झोळी घ्या ना, अशी घ्या त्याच्याजवळ. आणि ज्याला पहिले येतो त्याला जास्त मिळते ना, त्याच्याजवळ जेवढं ते भराभर भराभर वाटतो. आणि शेवटी जे येते तिथं काहीच उरत नाही कोणतीमध्ये. मग बुंदीमध्ये एवढूसाच घास घ्या. पहिल्यांदा एवढी टाकतात आणि शेवटी 2च दाणे मिळतात, आणि कधी कधी तर संपून जाते. आणि उद्या येताना 2 दिवस फक्त मेहनत करा. मला काही भेटणार नाही, तुमच्याकडून फी कोणी घेत नाही. फक्त 2 दिवस 5:50च्या आधी या. उद्या फुल गर्दी झाली पाहिजे. अलाराम लावा, काय लावायचा, कृपेचा वर्षाव जर पाहिजे, विश्वास ठेवून या. गंमत म्हणून जर येत असाल, नाही आलं तरी चालते, 4 जण असले तर चालतात. भगवान श्रीकृष्णाने गीता एकट्याच माणसाला सांगितली, विश्वाचा नियंता. त्यांना श्रोते नको होते, त्याला एकटा असला तरी त्याने जोरदार सांगितलं. तर उद्याच्या दिवस स्वतःची कृपा, स्वतःवर जर कृपा करायची असेल तर नक्की त्या ठिकाणी लवकर या. आल्यानंतर बरोबर या ठिकाणी बसायचं. आरती झाल्यानंतर आजही आरती झाली की आपल्या जागेवर जा. तुमची जागा तिथे, भगवंत तुमच्या सोबत आहे, तुमची ऊर्जा तिथे आहे. तुम्ही आरती करताना इथंच थांबता. आरती ऊर्जा वाया चालली ना, हे विज्ञान आहे बरं. मी तुम्हाला शिस्तीसाठी म्हणत नाही, तुम्हाला राहायचं तर इथंच राहा. आरती झाली की आपल्या जागेवर जा, म्हणजे तिथली ऊर्जा तुम्हाला मिळते. हे सगळं विज्ञान आहे. आता वेळ झालेली आहे. 2 दिवसाचा क्रम मी नंतर सांगणार आहे. आता उद्याचाच दिवस आहे, परवाचा दिवस कसा आहे तो परवा सांगेल. उद्या सगळा त्याचा विचार विनिमय होईल. 2 दिवस पर्यंत सगळ्यांनी सावध राहावं अशी विनंती सगळ्यांना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. अमृतेश्वरी महापाल की जय.
बर हो. हे बाई ते पिठापुरमचं भस्म आहे. भस्म महात्म्य आज सांगितलेलं आहे. सगळ्यांनी जाताना इथून लावून जायचं. मला ते सागर लावायला तर कोणतरी एक जण लावा.